आपण मराठीमध्ये शिकणार आहोत की ऑनलाईन बिझनेस हा कसा करावा आणि त्या संदर्भात आपण रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आणि आपला बिझनेस हा ऑनलाईन पद्धतीने कसा करावा या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। त्याआधी मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो, तुम्ही आतापर्यंत जर माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर येथे क्लिक करून ते सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक माहिती तुमच्या इनबॉक्समध्ये मिळेल। प्रत्येक इन्फॉर्मेशन ही तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरेल आणि नक्कीच प्रत्येक व्हिडिओ हे तुम्हाला जरूर आवडतील अशी मी आशा बाळगतो आणि आजच्या टॉपिकला सुरुवात करतो। सर्वात प्रथम आपण Amazon.in, त्यानंतर फ्लिपकार्ट, त्यानंतर शॉपक्लूज आणि स्नॅपडील आणि पेटीएम ह्या 5 कंपन्यांविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण Amazon.com ह्या कंपनीची विषयीची माहिती आपण जाणून घेऊ। गुगलवर जाऊन आपल्याला Amazon.in हे पेज ओपन करावे लागेल। Amazon.in ही साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा हा डेस्कटॉपवर स्क्रीन बार दिसेल। त्यानंतर तुम्हाला Amazonला सेलर होण्यासाठी सेल ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सेल ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Amazonचं सेलरचं पॅनल म्हणजेच सेलरसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे काही पेज आहे ते ओपन झालेलं दिसेल। त्यानंतर तुम्हाला स्टार्ट सेलिंगवर क्लिक करावं लागेल। स्टार्ट सेलिंगवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला तुमची जी काही रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे, जसे की तुमचं फर्स्ट अँड लास्ट नेम, तुमचा रजिस्टर्ड ईमेल ॲड्रेस, त्यानंतर तुमचा सिक्युअर पासवर्ड आणि तुमचं कंपनीचं लीगल नेम, ह्या प्रकारचे जे काही। पण आता Flipkart.comवर कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे हे आपण शिकणार आहे। तर फ्लिपकार्टवर सेल करण्यासाठी तुम्हाला सेम प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे। जसे की आपण Amazon.in वर सेल ऑन Amazonवर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन झालं, त्याचप्रमाणे तुम्हाला फ्लिपकार्टवर देखील तुम्ही सेल ऑन फ्लिपकार्टवर क्लिक करावे लागेल। सेल ऑन फ्लिपकार्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन झालेलं दिसेल। ह्या पेजमध्ये तुमची रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला एंटर करावी लागेल, जसे की तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID, रजिस्टर्ड फोन नंबर। लक्षात ठेवा मित्रांनो, फोन नंबर हा तुमचा जो तुम्ही रेग्युलरली यूज करता तोच द्या। त्यावर तुम्हाला OTP मिळेल, तो OTP तुम्हाला एंटर करावा लागेल आणि जी काही रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला फिल करावी लागेल आणि तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल। सेम अशीच प्रोसेस shopclue.com, snapdeal.com, नंतर पेटीएमवर तुम्हाला सेम हीच प्रोसेस करावी लागणार आहे आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल। एकदा का सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही तुमचा ऑफलाईन बिझनेस हा ऑनलाईन करू शकता आणि मी तुम्हाला नक्कीच गाईडलाईन करत राहीन। दररोज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन, त्यामध्ये तुम्हाला यूजफुल असे टॉपिक मिळतील आणि तुम्ही तुमचा बिझनेस हा चांगल्या प्रकारे करू शकता। जर तुम्ही मित्रांनो अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या लिंकवर क्लिक करून कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हे मिळत राहतील आणि प्रत्येक अपडेट, प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला नवीन काही शिकायला मिळेल। आज मी मराठीतून व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, पण इथून पुढे माझे व्हिडिओज हे हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये अशा दोन्ही लँग्वेजमधील असतील। ते नक्कीच तुम्हाला आवडतील अशी मी आशा बाळगतो आणि तुमची रजा घेतो। धन्यवाद मित्रांनो।